आज अंगारकी चतुर्थी आहे आणि मंगळवारीची चतुर्थी आल्याने मंगळची देखील या ठिकाणी साजरी केली जाते आहे। आपण आता देशात सर्वात उंच गणपतीची मूर्ती असलेल्या श्री सिद्धी महागणपती या तीर्थक्षेत्रावर आहोत आणि आपण बघतोय की या ठिकाणी मूर्तीला जो आहे अनोख्या पद्धतीने या ठिकाणी चंदनाचा या ठिकाणी लेप लावण्यात आलेला आहे। वाढत्या तापमानाचा जो आहे या ठिकाणी मूर्तीवर परिणाम होऊ नये त्यामुळे या ठिकाणी जी आहे तब्बल भव्य अशी 31 फुटांची जी महाकाय गणपतीची मूर्ती आहे ही एकाच पाषाणामध्ये तयार झालेली मूर्ती आहे आणि जवळपास 100 टन एवढा वजनाची एका दगडामध्ये बनलेली ही पाषाणाची मूर्ती आहे। त्यामुळे या मूर्तीचं अनोखं असं वैशिष्ट्य आहे आणि याच ठिकाणी या सिद्धी महागणपतीच्या दर्शनासाठी जे आहे आज अंगारकी चतुर्थी निमित्त जे आहे भाविकांची मोठी रांग लागलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की या ठिकाणी पहाटेपासूनच जे आहे आज दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुलं करण्यात आलं होतं, त्यामुळे पहाटेपासूनच या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतो आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की मोठी या ठिकाणी लांब रांग या ठिकाणी जी आहे भाविकांची लागलेली आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांची गर्दी झाल्याचे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आज अंगारकी चतुर्थी आहे आणि मंगळवारी ही चतुर्थी आल्याने या चतुर्थीला अनोखं आध्यात्मिक महत्व जे आहे या ठिकाणी प्राप्त होत असतं आणि त्यामुळे त्या भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। नेमकं या मूर्तीला जो चंदनाचा लेप लावलेला आहे त्यामागचं कारण काय आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे विश्वस्त आहेत, काय सांगणार आपण? जे सिद्धी महागणपती जो आहे या ठिकाणी मूर्तीला जो आहे अनोख्या प्रकारचा लेप लावलेला आहे, नेमकं याचं कारण काय आहे, कशा पद्धतीचा हा लेप लावलेला आहे? दरवर्षी उन्हाळ्यात हे लेप लावत असतो, कारण जळगावला कमीत कमी 45 डिग्री 46 डिग्री टेम्परेचर असतं, त्यामुळे दरवर्षी आम्ही हे लेप लावतो चंदनाचं। टोटल लेप 41 लिटर आहे, म्हणजे अंदाज 25-26 किलो चंदनाची उटी आहे। गंगाजळ आहे, गुलाबजळ आहे 10-15 लिटर, असं टोटल 41 लिटरचं पूर्ण लेप बनवून मग आम्ही त्यांना देवाला लावलंय, शांत मतलब थंड राहायला पाहिजे म्हणून। अच्छा, मूर्तीवर काही परिणाम होतो का त्याचा तापमानाचा? ही ब्लॅक ग्रेनाइटची मूर्ती आहे, हिचं आयुष्य 5000 वर्ष आहे, त्यामुळे याच्यावर काही फरक पडत नाही, थंडावा राहतो बस। तर अशा पद्धतीने महाकाय जी गणपतीची मूर्ती आहे त्याला देखील या ठिकाणी चंदनाचा लेप लावलेला आहे। तर दुसरीकडे मूर्तीच्या आजूबाजूला असलेल्या रिद्धी आणि सिद्धी यांना देखील या चंदनाचा लेप लावलेला आहे। तर समोरच्या बाजूला असलेला उंदीर मामा जो आहे, उंदीर देवता जे आहे त्यांना देखील या ठिकाणी लेप लावलेला आहे। वाढत्या उष्णतेचा जो आहे काळा पाषाणावर मोठा परिणाम होतो आणि त्याच कारणामुळे या मूर्तीवर परिणाम होऊ नये म्हणून या ठिकाणी तब्बल 41 लिटरच्या वेगवेगळ्या चंदन असेल, अत्तर असेल, केशर असेल अशा वेगवेगळ्या मिश्रणांचा या ठिकाणी मूर्तीला लेप लावलेला आहे आणि त्यामुळे मूर्तीला जे आहे अनोखं सौंदर्य या ठिकाणी प्राप्त झालेलं असून या चंदनामुळे जे आहे सर्वत्र मंदिर परिसरामध्ये मोठा सुगंध दरवळत असल्याचे चित्र देखील या ठिकाणी भाविकांना अनुभवायला मिळत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।